चाकण तळेगाव महाळुंगे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आणि पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व आस्थापनांमध्ये एकात्म समन्वय करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला आता सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी देण्यात येईल, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. पुणे पिंपरी चिंचवडसह आयटी आणि इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तसेच रेसिडेन्शियल कॉरिडॉरमधील वाहतूक कोंडी आणि अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार विभागीय आयुक्त आणि संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. यावेळी औद्योगिक संस्था, संघटना, चाकण असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीतील घेण्यात आलेले 20 प्रमुख निर्णय व आदेश पुढीलप्रमाणे: एकात्म समन्वयासाठी पीएमआरडीएला जबाबदारी, भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधीसाठी पाठपुरावा, नाशिक फाटा ते चाकण 8 लेन महामार्ग कामाला गती, तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गासाठी 548 डेव्हलपमेंट प्लॅन डीपी रस्ता 30 मीटर रुंदी, एनएचआय कडून अतिरिक्त रुंदीकरणाचा प्रस्ताव, 205 भूमिपुत्रांचे तात्काळ भूसंपादन व मोबदला, चाकण चौकामध्ये इलेक्ट्रिकल टोल शिफ्टिंगचे काम सुरू, आंबेटान चौक 30 दिवसात पोल शिफ्टिंग पूर्ण करणार, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता 4 लेन प्रस्ताव, भूसंपादनाच्या कामाला गती, 8 दिवसात खड्डे भरायचे काम सुरू करणार, मोई ते निघोचे 45 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम सुरू करणार, मोई ते चिखली रोड वाइंडिंग आणि पूल बांधणी काम सुरू करण्याची मागणी, महत्वाचे चौक विस्तारित करावेत. चाकण असोसिएशनची मागणी: मोशी चौक, आळंदी चौक, गणेश साम्राज्य चौक, आळंदी फाटा चौक, स्पायसर चौक, एळवडी चौक, रस्त्यावर थांबणाऱ्या मोठ्या ट्रक्सवर कठोर कारवाईचे आदेश, उलट दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश, एचपीसीएल चौकातील टँकर्सवर वाहतूक नियंत्रणासाठी निर्बंध, बहुळ व भंडारा डोंगर पायथ्याशी असलेल्या गायरान जागा जिल्हाधिकारी एमआयडीसीकडे ताबा देणार, त्याचा वापर ट्रक टर्मिनससाठी होईल. चाकण व हिंजवडीसाठी स्वतंत्र समन्वय समिती ग्रुप तयार करण्यात येणार. पुणे जिल्ह्यासाठी सारथी मोबाईल ॲप यंत्रणा उभारणार. आळंदी नगरपालिका हद्दीबाहेरील चरोली पूल ते आळंदी रोड यांना जोडणारा 18 मीटर रुंदीचा 2 किलोमीटर बाह्यवळण रस्ता आणि इंद्रायणी नदीवरील 12 मीटर रुंदीचा पूल पीएमआरडीएने विकसित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.